श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टींकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहायलाच लागाल. तुमच्यासोबत कधी असे झाले आहे का की अचानक काही दिवसांपासून तुमच्या आयुष्यात विचित्र पण चांगल्या गोष्टी घडायला लागल्या आहेत? कधी अचानक मन खूप शांत वाटते, कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून स्वामींचे नाव ऐकायला मिळते, कधी मोबाईल उघडला की स्वामींचा फोटो किंवा व्हिडिओ समोर येतो आणि शेवटी तुम्ही मनात विचार करता, हे सगळं का होत आहे? मित्रांनो, अनेक भक्तांच्या अनुभवानुसार एक गोष्ट खूप स्पष्ट दिसून येते. जेव्हा भक्तीची मनोकामना पूर्ण होण्याची वेळ जवळ येते तेव्हा स्वामी समर्थ भक्तांना काही खास संकेत देतात. हे संकेत खूप साधे असतात, मग त्यामागे खूप मोठे आध्यात्मिक रहस्य दडलेले असते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, मनोकामना पूर्ण होण्याआधी स्वामी समर्थ देतात ते 10 संकेत. आणि भक्तांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेला 7वा आणि 10वा संकेत जर तुमच्या आयुष्यात दिसत असेल तर समजा स्वामी समर्थांची विशेष कृपा तुमच्यावर झाली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. संकेत 1, मन अचानक शांत होणे. भक्तांनो, आपण सर्वजण आयुष्यात अनेक समस्यांमधून जात असतो. कधी पैशाची चिंता, कधी नोकरीची चिंता, कधी घरातील समस्या, आणि या सगळ्या समस्यांमुळे आपले मन खूप अस्वस्थ होते. पण जेव्हा स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर होऊ लागते तेव्हा सर्वात पहिला बदल आपल्या मनात दिसायला लागतो. अचानक आपले मन शांत व्हायला लागते. ज्या गोष्टींसाठी आपण खूप काळजी करत होतो त्या गोष्टी आता इतक्या त्रास देत नाहीत. मनात एक विश्वास निर्माण होतो, सगळं ठीक होणार आहे. हा संकेत सांगतो की स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायला सुरुवात करत आहेत. संकेत 2, स्वामींचे नाव वारंवार ऐकू येणे. दुसरा संकेत खूप आश्चर्यकारक असतो. तुम्ही कुठेही जा, मंदिरात, बाजारात, प्रवास करताना किंवा मोबाईलवर व्हिडिओ पाहताना अचानक तुम्हाला स्वामी समर्थांचे नाव वारंवार ऐकू येऊ लागते. कधी एखादी व्यक्ती स्वामींची गोष्ट सांगते, कधी एखाद्या दुकानात स्वामींचा फोटो दिसतो, कधी अचानक तुमच्या मोबाईलवर स्वामींबद्दल व्हिडिओ समोर येतो. हे सगळं फक्त योगायोग नसतो, हा एक संकेत असतो. स्वामी समर्थ तुमच्याकडे लक्ष देत आहेत. संकेत 3, स्वप्नात दर्शन. तिसरा संकेत खूप शक्तिशाली मानला जातो. अनेक भक्त सांगतात की मनोकामना पूर्ण होण्याआधी त्यांना स्वप्नात स्वामींचे दर्शन झाले होते. कधी स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतात, कधी ते फक्त शांतपणे तुमच्याकडे पाहतात, कधी तुम्ही स्वामींच्या मंदिरात असल्याचे स्वप्न पाहता. अशा प्रकारचे स्वप्न साधे नसते, कारण स्वामी समर्थ सहज कोणालाही स्वप्नात दर्शन देत नाहीत. हे स्वप्न तेव्हाच येते जेव्हा स्वामी तुमची प्रार्थना ऐकतात. संकेत 4, अडचणी कमी होणे. तुमचा चौथा संकेत असा असतो की तुमच्या आयुष्यात काही मोठ्या अडचणी हळूहळू कमी व्हायला लागतात. ज्या गोष्टी तुम्हाला अधिक कठीण वाटत होत्या त्या अचानक सोडवायला लागतात. उदाहरणार्थ, अडकलेलं काम अचानक पूर्ण होते. जिथे मदत मिळत नव्हती तिथे मदत मिळायला लागते आणि तुम्हाला वाटते
हे सगळं इतकं अचानक कसं घडत आहे? यामागे असते स्वामींची कृपा. संकेत क्रमांक 5. मंदिरात जाण्याची इच्छा वाटते. 5वा संकेत असा असतो की तुम्हाला अचानक मंदिरात जाण्याची खूप इच्छा होऊ लागते. पूर्वी तुम्ही कधी मंदिरात जायचात, पण आता मन सतत सांगते, चल स्वामींच्या दर्शनाला जाऊया. हा संकेत खूप महत्त्वाचा आहे, कारण स्वामी स्वतः भक्तांना आपल्या दर्शनासाठी बोलवतात. संकेत क्रमांक 6. योग्य लोक भेटणे. 6वा संकेत असा असतो की तुमच्या आयुष्यात अचानक काही चांगले लोक भेटायला लागतात. जेव्हा तुम्हाला योग्य सल्ला देतात, तुमची मदत करतात आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. अनेक वेळा हे लोक अगदी अनपेक्षितपणे भेटतात, पण नंतर लक्षात येते त्यांच्यामुळे तुमचे आयुष्य बदलले. हे लोक तुमच्या आयुष्यात येतात कारण स्वामी समर्थ त्यांना तुमच्याकडे पाठवतात. संकेत क्रमांक 7. घरात सकारात्मक ऊर्जा. 7वा संकेत खूप खास आहे. तुमच्या घरात अचानक सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागते. घरातील वातावरण बदलायला लागते. भांडण कमी होतात, शांतता वाढते आणि घरात एक वेगळी प्रसन्नता निर्माण होते. हा संकेत सांगतो की स्वामी समर्थ तुमच्या घरावर कृपा करत आहेत. संकेत क्रमांक 8. अचानक समस्या सुटणे. 8वा संकेत असा असतो की काही समस्या अचानक सुटायला लागतात. ज्या गोष्टी खूप दिवस अडकल्या होत्या त्या अचानक मार्गी लागतात. तुम्हाला वाटते, हे इतकं सोपं कसं झालं? कारण आता स्वामी समर्थ तुमचा मार्ग मोकळा करत आहेत. संकेत क्रमांक 9. स्वामींच्या फोटोशी आकर्षण. 9वा संकेत असा असतो, तुम्हाला स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीशी खूप आकर्षण वाटू लागते. तुम्ही वारंवार त्यांच्या फोटोसमोर बसता आणि काही वेळ शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहता. त्या क्षणी तुमच्या मनाला खूप शांतता मिळते. हे देखील स्वामींचे आशीर्वाद असतात. संकेत क्रमांक 10. अचानक चांगली बातमी. 10वा आणि सर्वात मोठा संकेत हा आहे, अचानक तुम्हाला एखादी खूप चांगली बातमी मिळते. जसे नोकरी मिळणे, व्यवसायात यश मिळणे, अडकलेले पैसे मिळणे किंवा आयुष्यात एखादी मोठी संधी मिळणे. हा क्षण सांगतो की स्वामी समर्थांनी तुमची प्रार्थना ऐकली आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या सोबत असतात. ते कधीही भक्तांना एकटे सोडत नाहीत, पण ते संकेत देतात. हे संकेत ओळखणे आपल्यावर अवलंबून असते. जर तुम्हाला यापैकी एक जरी संकेत तुमच्या आयुष्यात दिसला असेल, तर समजा स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे आणि तुमची मनोकामना पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आली आहे. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि अशाच स्वामींच्या चमत्कारिक गोष्टींसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ रात्री 3 ते 5 या वेळेत भक्तांना का आठवतात, यामागचे गूढ रहस्य काय आहे. श्री स्वामी समर्थ.